हॅलो एव्हरीवन. तुम्ही स्वतःची YouTube व्हिडिओ फक्त 3 वेळेस पाहिली आणि YouTube ती व्हायरल करणार. गेल्या काही दिवसांपासून YouTubeवर असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहतच असाल. मात्र 3 वेळेस आपली व्हिडिओ पहा, 5 ते 6 व्ह्यूज आलेले व्हिडिओ व्हायरल होईल, हे सिक्रेट YouTubeने कुणालाच सांगितले नाही. पण खरंच असं केल्यामुळे तुमच्या व्हिडिओला हजारो लाखोने व्ह्यूज मिळतात का? की हा फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी बनलेला आणखी एक व्हायरल दावा आहे? आज या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. लास्टला व्हिडिओ अपलोड करून आपण क्रिएटरनी काय करायला हवं, जे की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज छान येतील, हे मी सगळ्यात लास्टला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. सो हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वाती माझ्या विक्राडे फॅमिली या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आणि आजचा टॉपिक थोडासा इम्पॉर्टंट आहे. सध्या YouTubeवर एक दावा खूप वेगाने फिरतोय. तुमची स्वतःची व्हिडिओ फक्त 3 वेळेस पहा, स्वतः पहा आणि YouTube तुमची व्हिडिओ व्हायरल करेल. काही व्हिडिओजमध्ये तर स्क्रीनशॉट दाखवले जातात. 29, 39, 40 के असे व्ह्यूज, हजारो वॉच आवर, सबस्क्रायबर वाढले आणि मग सांगितलं जातं, की मी फक्त माझी व्हिडिओ 3 वेळा पाहिली आणि YouTubeने ती पुश केली. पण फ्रेंड्स, इथे खरी गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. ओके. तर हा दावा कुठपट खरा आहे किंवा हा दावा खरा आहे का? तुम्हाला सरळ आन्सर सांगते, नाही. स्वतःची व्हिडिओ 3 वेळा पाहिली, की YouTube ती व्हायरल करतो असा YouTubeचा कोणताही अधिकृत नियम नाही. YouTubeच्या स्वतःच्या पॉलिसीमध्ये आर्टिफिशियल पद्धतीने व्ह्यूज, लाइक्स, कमेंट्स किंवा इतर मॅट्रिक्स वाढवण्याला मनाई आहे. ओके. तर म्हणजेच तुम्ही तुमची व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एकदा दोनदा क्वालिटी चेक करण्यासाठी पाहिली, तर त्याला व्हायरल करण्याचा सिक्रेट ट्रिक समजू नका. पण जर उद्देश असा असेल, की मी स्वतः पुन्हा-पुन्हा माझी व्हिडिओ प्ले करतो आणि त्यामुळे व्ह्यूज वाढतील. जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरत असाल, तर ही स्ट्रॅटेजी वापरणं योग्य नाही. ठीक आहे. मग स्वतःची व्हिडिओ पाहिली तर व्ह्यूज येतात का? आता इथे सगळ्यांना मोठं कन्फ्युजन आहे. समजा तुम्ही व्हिडिओ अपलोड केला, तुम्ही ती उघडली आणि पाहिली. नंतर एडिटिंग, थंबनेल, ऑडिओ किंवा क्वालिटी चेक करण्यासाठी पुन्हा पाहिली. हे आणि जाणीवपूर्वक व्ह्यूज वाढवण्यासाठी तीच व्हिडिओ वारंवार प्ले करणं, या दोन्ही गोष्टी सारख्या नाहीत. मग YouTube ट्रॅफिक जेन्युइन आहे, की आर्टिफिशियल हे सिस्टम तपासतं. आर्टिफिशियल ट्रॅफिक वाढवल्यास तो ट्रॅफिक काउंट होऊ शकतो. म्हणून 3 वेळा 3 जेन्युइन व्ह्यूज आणि व्हिडिओ व्हायरल हे इक्वेशनच चुकीचं आहे. म्हणजे या इक्वेशनला फॉलो करू नका. मग आता तुम्ही म्हणसाल, मग हे एवढे व्हिडिओ व्हायरल का होत आहेत? आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, जर हा ट्रिक खरा नसेल, तर असे व्हिडिओ एवढे का दिसत आहेत? मग हे व्हिडिओ एवढे व्हायरल का होतात? आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल. सिंपल लॉजिक आहे. कारण हा विषय खूप क्युरिओसिटी निर्माण करतो. प्रत्येक छोट्या क्रिएटरला एक प्रश्न असतो. माझ्या व्हिडिओला व्ह्यूज का येत नाहीत? आणि जेव्हा थंबनेलवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, फक्त 3 वेळा स्वतःची व्हिडिओ पहा, तर क्रिएटर लगेच क्लिक करतो. म्हणून अशा व्हिडिओजना व्ह्यूज मिळू शकतात. पण लक्षात ठेवा, त्या व्हिडिओला व्ह्यूज मिळाले म्हणजे त्यात दिलेली ट्रिक YouTubeच्या ऑफिशियल अल्गोरिदम क्रायटेरिया आहे असं होत नाही. मग YouTube खरंच काय पाहतं? मग YouTubeला तुमची व्हिडिओ रिकमेंड करायची की नाही हे कशावरून अवलंबून असतं? एकच गोष्ट नाही. तुमच्या व्हिडिओला लोक क्लिक करतात का? की क्लिक केल्यानंतर काय पाहतात? आणि क्लिक केल्यानंतर पाहत राहतात का? व्हिडिओ त्यांना युजफुल, एंटरटेनिंग किंवा इंटरेस्टिंग वाटतो का नाही? सगळे व्ह्यूअरचे जे सिग्नल्स असतात ना, ते खूप महत्त्वाचे ठरू शकतात. आता म्हणून ना तुमचा जो फोकस आहे ना, तो असा नसावा, की मीच माझे व्हिडिओ 3 वेळेस पाहतो म्हणजे माझा व्हिडिओ YouTube जो आहे ते पुश करेल आणि माझा व्हिडिओ व्हायरल जाईल. हे तुमचा जो उद्देश आहे तो असा नसावा, की मी माझी व्हिडिओ किती वेळा पाहू. तर असा असावा, माझ्या व्हिडिओवर दुसऱ्या व्यक्तीने क्लिक का करावं आणि क्लिक केल्यानंतर त्याने व्हिडिओ शेवटपर्यंत का पाहावं? ही माइंडसेट बदलली, की YouTube ग्रोथची दिशा तुम्ही YouTube ग्रोथच्या दिशेवर तुम्ही योग्य पाऊल ठेवता. ओके. ही खरंच खूप छान अशी स्ट्रॅटेजी आहे, की आपले व्हिडिओ लोकांनी का पाहावे आणि त्याचा यूज काय? हे जर तुम्हाला ह्यातून लक्षात आलं, तर तुमचे व्हिडिओ आपोआप जे आहे ते व्हायरल व्हायला सुरू होतात. आता एक इम्पोर्टंट पॉइंट, आपण कोणत्या चुका अजिबात करू नये. आता हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी स्वतःची व्हिडिओ सतत रिप्ले करू नका. वेगवेगळे अकाउंट किंवा डिव्हाइस वापरून व्ह्यूज आर्टिफिशियली वाढवण्याचा प्रयत्न करू नका. व्ह्यूज बूस्टिंग सर्व्हिस किंवा फेक व्ह्यूज घेऊ नका. तू मला सबस्क्राईब कर, मी तुला सबस्क्राईब करतो, अशा सबस्क्राईब पद्धतीवर अवलंबून राहू नका. YouTubeच्या फेक एंगेजमेंट पॉलिसीमध्ये आर्टिफिशियल व्ह्यूज, लाइक, सबस्क्राईब वाढवणाऱ्या पद्धतीवर स्पष्टपणे बंदी आहे आणि आर्टिफिशियल ट्रॅफिक वाढवल्यास व्ह्यूज किंवा एंगेजमेंटमध्ये ॲडजस्टमेंट होऊ शकतात. काही गंभीर परिस्थितीमध्ये मॉनिटायझेशनवरही परिणाम होऊ शकतो. म्हणून एका छोट्या शॉर्टकटसाठी आपल्या चॅनलला रिस्कमध्ये टाकू नका. ठीक आहे. मग व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काय करायचं? जसं की मी व्हिडिओच्या आधीच तुम्हाला सांगितलं होतं, की नवीन क्रिएटर्सने व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नेमकं काय करायला पाहिजे. आता सर्वात उपयोगी गोष्ट ती म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर स्वतःची व्हिडिओ 3 वेळा पाहण्याऐवजी या काही गोष्टी आहेत ज्या की तुम्ही करायला हव्यात. म्हणजे थंबनेल तपासा. थंबनेल पाहून लोकांना हे काय आहे असा क्युरिओसिटी फॅक्टर निर्माण होतोय का? हे तपासून घ्या. आणि आता तरी थंबनेलसाठी 3 ऑप्शन आलेले आहे आणि ह्याचा जर व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये हवा असेल, तर माझ्या YouTube चॅनलवर मी तो अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन चेक करा. सेकंड पॉइंट, टायटल तपासा. टायटल क्लिअर आहे, पण मिसलेंडिंग तर नाही ना? सुरुवातीचे 20-30 सेकंड्स स्ट्राँग ठेवा. नेक्स्ट आहे एनालिटिक्स पहा. लोक कुठे व्हिडिओ पाहत आहे, कुठे इंटरेस्ट कमी होत आहे हे समजून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करा. एक व्हिडिओ कमी चालली म्हणून पॅनिक होऊ नका. कारण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला काहीतरी शिकवते. आणि सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला, क्वालिटी, पॅकेजिंग प्लस कन्सिस्टन्सी, हे 3 गोष्टी शॉर्टकटपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. सो फ्रेंड्स, आता तुम्हीच सांगा, माझी व्हिडिओ 3 वेळा मीच पाहिली आणि YouTubeने ती व्हायरल केली. हा दावा तुम्हाला खरा वाटतो का? 3 व्ह्यूज ट्रिकवर विश्वास ठेवू नका.
आणि हा एक लास्ट पॉइंट, जेन्युइन ऑडियन्स तयार करण्यावर फोकस करा. हा व्हिडिओ जर एखाद्या क्रिएटर मित्राला उपयोगी पडणार असेल, तर त्याच्यासोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, रिअल. जर तुम्हाला YouTubeचे असे खरे अपडेट्स आणि फेक ट्रिक्समधला फरक समजून घ्यायचा असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण YouTubeवर शॉर्टकटपेक्षा योग्य माहिती जास्त महत्त्वाची असते. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.